नमस्कार, मी अंशु काशीद आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डॉट्स. आज आपण आहोत पर्वतीवरती आणि त्याचं कारण म्हणजे पर्वतीवरती गेल्या अनेक वर्षांपासून एक पेशवेसृष्टी नावाचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. परंतु आता नागरिकांच्या म्हणण्यानुसार आपल्याला नागरिकांच्या अशा तक्रारी देखील आल्या आहेत की 8 ते 9 वर्ष झालं हा प्रकल्प फक्त चालूच आहे. ह्याचा काही शेवट होत नाही आहे. फक्त सुरुवात झाली होती तेव्हा पण ह्याचा काही शेवट होत नाही आहे. म्हणजे खूप हळू प्रमाणात काम इथे चालू असल्याची तक्रार नागरिकांनी केलेली होती. आणि आपल्याला जेव्हा आपण या गोष्टीची माहिती काढायला गेलो तेव्हा 2017पासून इथे काम सुरू आहे, परंतु अजूनही ते काम पूर्णत्वास गेलेलं नाही. म्हणजे विविध गोष्टींसाठी ते निधी देखील मंजूर करण्यात आला होता. निधी देऊन देखील आत्तापर्यंत हे काम 8 वर्षात पूर्ण का नाही झालं असा सवाल देखील नागरिकांना पडायला लागला. आणि मध्यंतरी 2023मध्ये देखील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील देखील इथे येऊन गेले होते. त्यांनी देखील आश्वासन दिलं होतं की मी लवकरात लवकर या गोष्टीचं काम देखील मी या कामासाठी समर्पित देखील आणि मी या गोष्टीचे लक्ष देखील घालेल असं देखील चंद्रकांत पाटील म्हणालेले होते. 2025मध्ये देखील चंद्रकांत पाटील इथे आले होते. परंतु आता इथे प्रश्न असा पडतो की पेशवेसृष्टी ही जी इथे उभारण्यात येणार होती, आता पेशवेसृष्टी म्हणजे नेमकं काय, तर पेशवाई कालखंडातला जो सर्व इतिहास आहे तो या पेशवेसृष्टीच्या माध्यमातून या पर्वती टेकडीवरती, ज्याला ऐतिहासिक महत्त्व आहे, पेशवाईतील देखील एक ऐतिहासिक महत्त्व या टेकडीला लाभलेलं आहे. तर त्याच ऐतिहासिक टेकडीवरती पेशवेसृष्टी नावाचा प्रकल्पाला सुरुवात करणार होती, ज्याच्या माध्यमातून पेशव्यांचा जो सर्व इतिहास आहे, पेशवाई कालखंडात ज्या काही घडामोडी घडल्या होत्या त्या सर्व इतिहासाला पर्वती टेकडीवरती इथं पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येणार होता. अजूनही आता तुम्ही जर पर्वती टेकडीवरती जे कोणी येत असेल त्यांना देखील माहिती असेल की इथं काम चालू आहे, परंतु हे काम फक्त चालूच आहे, ह्याला काय शेवट नाही असं देखील नागरिकांनी म्हणलेलं आहे. आणि आपल्याकडे अजून एक माहिती अशी आहे की ह्याच्यामध्ये की जेव्हा चंद्रकांत पाटील देखील आले होते तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी असं म्हणले होते की पेशव्यांचा इतिहासाला आणि पुण्याच्या पायाभूत सुविधांना आकार देण्यात नानासाहेब पेशव्यांचा भूमिकेला समजून घेऊन मी पर्वतीचे भूतकाळातील वैभव पुनर्संचयित करण्यासाठी समर्पित आहे. तर मला विथ ड्यू रिस्पेक्ट इथे माननीय चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री जे आहेत त्यांना हा प्रश्न विचारू वाटतो आहे की दादा, लवकरात लवकर या टेकडीचं काम पूर्ण का नाही केलं जात आहे? कारण की नागरिकांना देखील इथे बऱ्याचशा नागरिकांच्या देखील अशा तक्रारी आहेत की लवकरात लवकर त्यांना इथं सुविधा मिळाल्या पाहिजेत. ते देखील आतुर झालेले आहेत की पेशवेसृष्टी म्हणजे नेमकं काय. फक्त कागदापुरतंच पेशवेसृष्टी आत्तापर्यंत सर्वांच्या वाचनात आलेलं आहे. त्याच्यामुळे मला चंद्रकांत दादांना हा प्रश्न देखील विचारायचा आहे की कधीपर्यंत हे काम पूर्ण होईल असं समजून येईल आपल्याला? म्हणजे आत्ता 8 वर्षापासून हे काम सुरूच आहे, हे अजून किती वेळ अजून सुरू राहणार आहे? हा मला एक नम्रपणे त्यांना प्रश्न विचारायचा आहे. आणि लवकरात लवकर कधी ह्या गोष्टीवरती तुम्ही ॲक्शन्स घेणार आहात हा देखील मला त्यांना प्रश्न विचारायचा. आता बऱ्याच वेळेस असं होतं की आपण पुण्यामध्ये देखील बघू शकतो की आंबेगावच्या या परिसरामध्ये देखील शिवसृष्टी देखील आहे. तिथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देखील त्या जाज्वल्य पद्धतीने तलवारी मांडून ऐतिहासिक किल्ल्यांची प्रतिकृती करून फोटो फ्रेम्स लावून शिवाजी महाराजांचे शस्त्र ठेवून देखील ठेवण्यात आलेला आहे, करण्यात आलेला आहे. पर्वतीवरती देखील पेशवे म्युझियम आहे, परंतु म्युझियम फक्त इट इज जस्ट अ पार्ट ऑफ द पेशवे प्रकल्प, पेशवेसृष्टी प्रकल्प. दॅट इज नॉट द होल प्रकल्प. अजून बरेचशा पूर्ण पर्वती टेकडीवरती जर आपण बोलू तर विविध काम सुरूच आहेत. तर लवकरात लवकर हे काम कधी संपेल, कधी, मुळात म्हणजे आता काम आत्ता देखील काम सुरूच आहे. तर आता लवकरात लवकर नागरिकांची देखील अशा मागणी आहे की हे काम लवकरात लवकर सुरू व्हावं. आणि आता इथून पुढे जाऊन, म्हणजे आज तारीख आहे 20 डिसेंबर 2025, थोड्या दिवसामध्येच हे वर्ष देखील संपेल, 2026 लागेल. आणि आता ही पेशवेसृष्टी कुठल्या रूपामध्ये आणि किती तारखेला आपल्या सगळ्यांसमोर पुनरुज्जीवन होऊन येते ह्याच्यावरती आमच्यासारखंच तुमची देखील नजर लागून असेल. आणि ह्याच गोष्टीबद्दल आपण या गोष्टीचा फॉलोअप देखील करणार आहोत. आता आपल्याला बघायचं हे आहे की कुठल्या तारखेला पेशवेसृष्टी ह्याचा हा जो संकल्प आहे तो पूर्ण होईल आणि आपल्याच समोर येईल. तर ह्या गोष्टीवर तुम्हाला देखील काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशु काशीद.